fashion outfit in Maldives. कसं काय मंडळी, बरं आहे का? शिव हॅपी हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. आज आम्ही खूप एक्साइटेड आहे कारण आज इंडियन नाईट, इंडियन डिनर. हा पूलच्या पलीकडे काय आहे हे काहीच दिसत नाही. लोकांना देशप्रेम किती आहे आणि आम्हाला पण आहे. हॅलो नमस्कार मंडळी, श्वेत नक्षत्रमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सो कालचा व्लॉग मी जिथे एंड केला की आम्ही डॉल्फिन राईड्स Some time later. सो आता आम्ही डिनरसाठी चाललेलो आहोत आणि आम्ही खूप एक्सायटेड आहोत कारण आज इंडियन नाईट आहे, इंडियन डिनर असेल आणि आम्ही गेस करतो की आज गुलाबजामुन असेल का, जिलेबी असेल का, छान आईस्क्रीम्स असतील का. सो तेच डिस्कस करत आम्ही चाललेलो होतो. लेट्स सी की आज काय काय मिळतं आपल्याला डिनरमध्ये. इथे रोज असा मेन्यू असतो की तुम्हाला आज लंच, डिनर, ब्रेकफास्टमध्ये काय काय मिळणार आहे, तो रोजचा असा मेन्यू इथे असतो. वाव, भाजी समोर किती चिकन मंचुरियन है, वेज बैंगन भरता, आलू. माझा हात गेला. आज आम्ही खूप एक्सायटेड आहे कारण आज इंडियन नाईट, इंडियन डिनर आहे, हो की नाही? येस, मी रोज एवढंच जेवतो आणि ही बघा चालूच नव्हतं मला. आज मी फुल इंडियन फूड घेतलं आहे. पापड, लोणचं, कांदा, रोटी, सब्जी, मिरची. भाई गाजर काढलं. गुलाबजामुन आहेत. आज आम्ही बरोबर गेस केलं होतं आणि हे बघा चिंच पण आहे, माझी फेवरेट. आज पूर्ण आम्हाला इंडियन स्वीट्स होते. जिलेबी होती, गाजराचा हलवा होता, गुलाबजामुन होते, आईस्क्रीम होतं मँगो व्हॅनिला फ्लेवरमध्ये. खूप मजा आली, खूप टेस्टी असं डेझर्ट आज खायला मिळालं मला. हा म्हणजे तशी टेस्ट नव्हती इंडियासारखी, बट स्टील मॅनेजेबल होतं. आणि अजून एक ॲक्च्युली मी ही क्लिप यासाठी टाकली की इथे जे मेनू कार्डमध्ये ए आय जे दिसतं आहे तुम्हाला, ते म्हणजे की ऑल इन्क्लुझिव्ह, म्हणजे तुमचं जे पॅकेज जर ऑल इन्क्लुझिव्ह असेल ना, तर तुम्हाला तिथे सारखं विचारायची गरज नाही की आम्ही यातलं काय ऑर्डर करू शकतो. सो त्यांनी आपल्यासाठी ना इथे इझिली करून दिलं आहे. ए आय लिहून दिलं आहे. बाकी जिथे जिथे ए आय असेल तिथे तुम्ही ऑर्डर करू शकता. का पाऊस येतो आता, मग अशी इतका पाऊस झालेला आणि अंधार किती लवकर पडतो ना इकडे. सो हॉरर. पुढे काहीच दिसत नाहीये. हा पूलच्या पलीकडे काय आहे हे काहीच दिसत नाही. टोटल अंधार. आई शपथ. नेक्स्ट डे. हे बघ कुठून आले असे. कसले फिश आहे ते.
सो मस्तपैकी आम्ही फ्रेश झालो आणि आम्ही ॲक्च्युली फ्लोटिंग ब्रेकफास्ट मागवला होता, कारण आज मिस्टर पालकरांचा बर्थडे होता. सो काहीतरी स्पेशल. मला खूप नेहमीपासूनच इच्छा होती की मी असं फोटोज वगैरेमध्ये बघायचे की यार हे किती फॅसिनेटिंग वाटतं आहे, किती मस्त वाटतं. सो फायनली आज आम्ही ऑर्डर केलं. लेट्स सी की कसा फील आहे याचा. तसं जर तुम्ही म्हणाल की असं काय वेगळं करणार आहे त्याच्यामध्ये, पण जस्ट एक क्युरियोसिटी आणि एक काहीतरी छान असं एक्सपिरियन्स. हॅलो नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. इट इज 4th डे आणि आज मिस्टर पालकरांचा बर्थडे आहे. हॅपी बर्थडे. आणि आमच्या मॉर्निंगची सुरुवात झालेली आहे. आज मिस्टर पालकरांचा बर्थडे असं त्यांच्यासाठी फ्लोटिंग ब्रेकफास्ट. याच्यामध्ये मस्त आम्ही ॲक्च्युली याच्यामध्ये टाईप्स असतात, त्यात आम्ही कॉन्टिनेंटलवाला ऑर्डर केलं. एक मिनिट मी दाखवते. सो कॉन्टिनेंटल फूड. हे सगळे पॅनकेक्स, माय फेवरेट. ऑरेंज ज्यूस. काही असो नसो यांच्याकडे ना पोटॅटो नेहमी असतो, कुठला पण मेन्यू असो, काहीही असो. मस्त ब्रेकफास्ट एन्जॉय करू. बाय. Shiu, happy birthday, happy birthday, happy birthday to you. I wish you happy birthday, happy birthday to you, happy birthday. कधीही मालदीव्सला याल तर टेम्परेचर बघून तुम्ही येऊच नाही शकत. इकडे वेदर कधीही कसंही चेंज होतं. सकाळी एवढं कडक ऊन होतं आणि आत्ता बघा. A few minutes later. ब्रेकफास्ट वगैरे झालेला आहे, मस्त पेटपूजा झालेली आहे. आता थोडंसं एन्जॉय करतो कारण लंचसाठी तर बराच वेळ आहे. सो वेदर पण खूप सुंदर होतं, खूप मस्त होतं. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि पाऊसही नव्हता, एकदम हलका हलका येत होतं, त्यामुळे एवढं काही टेन्शन नाही. सो मस्त आम्ही एन्जॉय केला. थोडासा छान फोटोज वगैरे काढले, व्हिडिओज वगैरे काढले. असं वाटते अख्ख्या समुद्रात मी एकटीच आहे. लुक ॲट दिस. हे आमचे विलाज आहेत असे इकडच्या साईडला, आणि त्याच्या समोर हे असलं. Some time later. लंचला चाललोय. आम्हाला असं वाटतं आम्ही इथून फक्त खाण्याची कामं करतो. सकाळी उठलं की ब्रेकफास्ट करायचं, रूममध्ये यायचं, लगेच 12 वाजता लंचला जायचं. तिथून आल्यावर ॲक्च्युली थोडा टाईमपास फोटो काढू शकतो. पण आज सकाळपासून मी जो काही ब्लॉग केलं त्यामध्ये मी फक्त खाण्याचं बोलते. ओनली इटिंग. ओके बाय. कुठल्याही देशात जा, हाताने खायची मजाच वेगळी. ती पण मिरची.
मिरची सब्जी मी हातानेच खाऊ शकते. बापरे मिरची मस्त तिखट आहे, लोणचं पण तिखट आहे. सो जसं आम्ही रूममध्ये आलो तसं पाऊस सुरू झाला. आमचे काही शूट्स आहेत. ॲक्च्युली मी लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की मी खूप काही इंटरेस्टिंग असं शूट करणार आहे. सो तो जो काही शूट असेल, जे मी काही आउटफिट्स घालणार आहे ते बघण्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि थोडंसं रेस्ट केल्यानंतर बघितलं तर ऑलमोस्ट पाऊस गेलेला होता लकीली. आणि त्यानंतर मग आता आम्ही शूट करण्यासाठी निघालो. खूप सारे एफर्ट्स, खूप सारे मेहनत. अरे आर्टिस्ट कुठे दिसत नाही. आहे मालदीव्समध्ये साडी घालून आम्ही जरा शो ऑफ करतोय. वर येणाऱ्यांचं आउटफिट आणि आमचं आउटफिट आणि आमचं आउटफिट बघा. लोकांना देशप्रेम किती आहे आणि आम्हाला पण आहे. सो इथे एक शूट कंप्लीट झालेला आहे. मला साडी घालायची होती इथे मालदीव्समध्ये येऊन. सो मी ती साडी घातलेली आहे. पण अजून एक आउटफिट आहे जो की तुम्ही थंबनेलमध्ये वगैरे बघितलाच असेल. सो ते फुटेज कसे आहेत ते चेक करण्यासाठी हा व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. आणि मी व्हिडिओच्या एंडला काही फोटोज पण पोस्ट करेल. कब आएगा हमारा की मास्टर, कब आएगा? शूटच्या नादामध्ये मिस्टर पालकर चावीच विसरले आतमध्ये. आता आम्ही किती वेळ झाला थांबलोय. आता फायनली चावी घेऊन आलेला आहे. त्यानंतर आम्ही थोडीशी रेस्ट केली कारण खूप थकलो होतो. मौसम कितना सुहाना आहे. वाव. आणि मी इथे गडबडीत या ड्रेसमध्ये मला भीती आहे की पाऊस पडेल. आउटफिटमध्ये पण फोटोज काढले. त्याचे मी काही शॉर्ट्स नाही घेतले. प्लस इथे जे काही माझं स्ट्रगल चालू आहे. हसता हसता पडू नको. कुठले खिलाडी ये अजून कोपऱ्यावर उभं राहायचं की सेंटरला? हां मी स्टॉप सांगतो तेव्हा थांब. भिजलं ते खालून. सो फायनली आम्ही कसं मॅनेज केलं इथे फोटोज आणि व्हिडिओज काढण्यासाठी. त्या पूर्ण जो पूल आहे त्याच्या एकदम एजला मी उभा राहिली आहे. मस्त आउटपुट आलं आहे. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट की मी अक्षरशः नऊवारी नेसली होती. मी नऊवारी घालून मालदीव्समध्ये फोटोज काढले, फोटोशूट केले. तिथे काही जे फॉरेनर लोक जे होते ते म्हणजे त्यांनी पण ओळखलं. ते पूर्ण असं म्हणजे त्यांना समजलं होतं की तुम्ही इंडियाचे आहात आणि खूप छान दिसताय वगैरे वगैरे. छान कॉम्प्लिमेंट करत होते. सरप्राईज. महाराष्ट्रीयन आउटफिट इन मालदीव्स. महाराष्ट्रीयन आउटफिट्स इन मालदीव्स. खूप सारे कष्ट केले. फोटोग्राफ्स काढलेले आहेत आम्ही. अनबिलिव्हेबल. खूप सारे कष्ट केले, खूप सारी चिडचिड केली आहे. आणि फोटो बघून कसं हसतीये. चालायचंच. कसं काय मंडळी, बरं आहे का? थँक्यू. सो मी इथे काही क्लिप्स ॲड करते आहे. पण जो मेन कॉन्टेंट आहे, जे काही अप्रतिम असे फोटोज आणि व्हिडिओज आलेत ते बघण्यासाठी तुम्हाला मला इन्स्टाला फॉलो करावं लागेल. इन्स्टा माझं अकाउंट चेक करावं लागेल. तिथे मी मस्त फोटोज व्हिडिओज पोस्ट केलेले आहेत. मी लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल. सो विसरू नका. आणि इथे मी रात्रीच्या डिनरसाठी मस्त रेडी झालेली आहे. इनफॅक्ट आम्ही दोघेही रेडी झालेलो आहोत. थोडेसे फोटोज व्हिडिओज काढून आम्ही मस्त सनसेट एन्जॉय करायला गेलो.
सनसेट होत होता, एवढाच इतका मोठा अंधार पडला आणि रात्रीच आमचं रिसॉर्ट असं दिसतं मस्त एकदम. सो आता मिस्टर पालकरांसाठी इथे हॉटेलमध्ये त्यांनी छोटंसं डेकोरेशन आणि स्पेशल अरेंजमेंट केलेली आहे आणि आता मी त्यांना आतमध्ये बोलवते. लेट्स सी हिज रिॲक्शन. ओके. वाव, भारी, खतरनाक. हॅपी बर्थडे. थँक्यू. कसं वाटलं तुला? खूप छान. थँक्यू. आणि अजून एक गोष्ट म्हणजे की रेस्टॉरंटमध्ये सुद्धा ते आपला बर्थडे सेलिब्रेट करतात. ते असं टेबलवर लिहितात ज्यांचाही बर्थडे असेल आणि केक आणतात आणि सगळा स्टाफ मिळून केक कट करतो. एवढे स्वीट टू यू, हॅपी बर्थडे, बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. सलाड. Happy birthday. Oh, thank you. चक्क मराठीत. सो अशा पद्धतीने केक कटिंग झालेला आहे, बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे आणि ऑलमोस्ट सगळा स्टाफच तो मराठी होता, त्यामुळे ते सगळे मराठीमध्ये पूर्ण विश करत होते. त्यानंतर आम्ही मस्त केक एन्जॉय केला. केकसुद्धा यमी होता. त्यानंतर आज होती तिथे DJ नाईट आणि आम्ही चाललो होतो DJ नाईटसाठी. मस्त माहोल होता, वाईब तुम्ही बघा व्हिडिओमध्ये. असं वाटत होतं किती छान, मस्त रेतमध्ये रोमॅन्टिक छान असं DJ नाईट चालू आहे, मस्त सॉंग्स वगैरे आहेत आणि पूर्ण एकदम माहोल बनवून टाकला होता त्यांनी त्या बारचा. मस्त एन्जॉय केला आम्ही, मस्त मजा आली, छान छान स्पेंड झाला पूर्ण दिवस ओव्हरऑल. समजते का काय गाणं? सो आज आमची ट्रिप संपलेली आहे इथेच. आम्ही या आयलंडला टाटा बाय बाय करून निघालेलो आहोत. खूप मस्त वाटलं, परत यायची पण इच्छा आहे, पण नक्कीच लवकर येऊ. बेस्ट प्लेस एवर. रुको जरा, सबर करो. लक्षद्वीप की सुंदरता को शब्दों में समेटना बहुत मुश्किल है. आज इंटरनॅशनल शेफ डे, तर आपल्याला काय आहे खाण्यासाठी? गुड मॉर्निंग मॅम. स्पेशल. गुड मॉर्निंग. थँक्यू सर. युअर प्रायव्हेट शेफ. जाता जाता सकाळी म्हणजे आम्ही चेकआउट केलं होतं, पूर्ण बॅग वगैरे पॅक करूनच बाहेर निघालो, कारण रेस्टॉरंट ब्रेकफास्ट आम्ही तसंच पुढे निघणार होतो. सो आज इंटरनॅशनल शेफ डे होतं, त्यामुळे इंडियन फूड होतं. डोसा, पुरी, आलूची सब्जी, इडली. मी इडली तर नाही घेतली, सांबार सगळं होतं. मस्त ब्रेकफास्ट केला
आणि छान हा शेवटचा व्ह्यू आम्ही एन्जॉय केला. खूप छान व्ह्यू होता. छान वाटायचं सकाळी सकाळी, एकदम फ्रेश वाटत होतं. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली की तिथे जो तो इंडियन होता ना शेफ, त्यांनी आम्हाला सांगितलं की पाणीपुरी, आणि त्यांनी मला खास इन्सिस्ट केलं की प्लीज तुम्ही खाऊन जा आता जाताय तर. सो पाणीपुरी एन्जॉय केली आणि छान होती, टेस्टी होती, मस्त पाणीपुरी होती. छान असं खाल्लं, दिल खुश हो गया भाई. जाते जाते पाणीपुरी मिल गई यहाँ पे. फायनली खूप छान असा ब्रेकफास्ट करून आम्ही दोघं निघालो आहोत. सो श्वेता थोडीशी इमोशनल झाली आहे मालदीववरून जाताना. ओ हो हो, खूप छान असा समुद्र. और 50 रुपया कट ओवर एक्टिंग के वजह. येस. कसं थांबतो बघ ना जोरात. सी प्लेन तिथे आलेला आहे. ही आमची स्पीड बोट आणि ही माझी श्वेता. सो आम्ही आता मुंबईला पोचलेलो आहोत आणि आलेल्या मुंबईने आमचं स्वागत ट्रॅफिकने केलेलं आहे. सो या ट्रॅफिकमधून आता आम्ही घरी जातो आणि आजचा व्हिडिओ इथेच मी संपवते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि फोटोज आणि व्हिडिओज इंस्टाग्रामवर बघायला अजिबात विसरू नका. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू.